पदकदीन राजेश साळुंके चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापुरात प्रथमच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा 74वा उत्साहात साजरा करण्यात आला। क्रीडा चर्चासत्राद्वारे खाशाबांना ऐतिहासिक कामगिरीला यावेळी मानवंदना देण्यात आली। कोल्हापुरातील श्री दत्त स्पोर्ट्स संकुलामध्ये खाशाबा पुन्हा कोल्हापुरात घडण्यासाठी योजना व संकल्प या विषयावर चर्चासत्राने क्रीडामय वातावरणात पदक दिन साजरा झाला। याप्रसंगी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, ऑलिम्पिकपटू नेमबाज श्रीमती तेजस्विनी सावंत, लेखक क्रीडा अभ्यासक प्राध्यापक संजय दुधाने, राजेश साळुंके चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंके व कुस्ती संघटक रवींद्र पाटील, अवधूत साळुंके, धैर्यशील पुगावकर, प्रतीक साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते। स्वतंत्र भारतासाठी 23 जुलै 1952 रोजी खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता। खाशाबांनी जिंकलेल्या पदकाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी विशेष पोस्टर या प्रसंगी प्रकाशित करण्यात आले। कोल्हापुरातील तालमी व शाळांना खाशाबा जाधवांचे 75 पोस्टर लेखक संजय दुधाने यांच्या वतीने भेट देण्यात आली। कोल्हापूर ही क्रीडारत्नांची खाण असून येत्या काळात अनेक खाशाबा या मातीत घडतील असे सांगून बाळ पाटणकर म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खाशाबाने ऑलिम्पिक जिंकण्याचा पराक्रम केला। आता अत्याधुनिक सुविधा प्राप्त झाल्यास अनेक आंतरराष्ट्रीय कोल्हापुरातून घडतील। कोल्हापुरातील क्रीडा विश्वाला कॉर्पोरेट मदत प्राप्त झाली तर मोठे पाठबळ निर्माण होईल। त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे। महाराष्ट्र शासनाच्या पाठबळ आई व गुरुजनांच्या आशीर्वादामुळे मी जागतिक यश संपादन केले असे सांगून ऑलिम्पिकपटू तेजस्विनी सावंत म्हणाल्या की कोल्हापुरात आधुनिक सुविधास मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याने केवळ जिल्हास्तरीय यशावर समाधान न मानता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशासाठी सातत्याने सराव केला पाहिजे। ऑलिम्पिक स्पर्धेत कराडच्या खाशाबा जाधव यांनी 4 लढती जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती। या खाशाबांच्या अभूतपूर्व कामगिरीला उजाळा लेखक संजय दुधाने यांनी दिला। तिथे त्यांनी काही भूमिगतांना आपल्याला आश्रय दिला होता। त्या भूमिगतांना आश्रय दिल्याबद्दल आणि इंग्रजांची भूमिका मांडल्याबद्दल खाशाबांना इंग्रज अधिकाऱ्यांनी 2 दिवस डांबून ठेवलं होतं। एक दिवस खाशाबांच्या त्यांच्याबरोबर असलेले जे सहकारी ते बाबूराव चव्हाण ही 2 लहान मुलं होती। शेवटी खाशाबांच्या जोरात कानाखाली इंग्रज अधिकारी होता वालावर करून त्यांनी मारली। मुलं रणाला लागली म्हणून सोडून दिलं। तुम्हाला माहिती नसेल खाशाबा तितके देशभक्त होते। ही देशभक्तीचीच प्रेरणा घेऊन खाशाबा 1948-47 मध्ये राजाराम महाविद्यालयात आले। तेव्हा त्यांना अचूक असे प्रशिक्षक भेटले, ते म्हणजे गोविंद नागेश पुरंदरे। माझ्या तेजस्विनी दिदी आणि पाटणकरांना विशेष असं आव्हान असणार की चांगले प्रशिक्षक आपल्याला मिळायला पाहिजे। जी गोष्ट खाशाबाबत घडली त्यांना गोविंद पुरंदरे नावाचा एक मोठे प्रशिक्षक मिळाले। तुम्हाला सांगावं वाटतं की जेव्हा 1948 मध्ये खाशाबा फर्स्ट टाइम लंडन ऑलिम्पिकला गेले तेव्हा त्यांना जहाजाने प्रवास करावा लागला असेल। तुम्ही इमॅजिन करा त्या काळी 1948 पर्यंत जेवढे आपले संघ गेले 1936 मध्ये करता आपली ऑलिम्पिक परत 1928 मध्ये भारताने पहिला हॉकीतलं ऑलिम्पिक मेडल जिंकलं। त्यानंतर 1932 मध्ये जिंकलं लॉस एंजेलिस मध्ये, त्यानंतर 36 मध्ये जिंकलं बर्लिन मध्ये, आणि त्यानंतर 1948 मध्ये जो सगळा संघ गेला भारताचा तो जहाजाने गेला होता। त्याला कमीत कमी 3 आठवडे प्रवास होता। 3 आठवड्याचा जहाजाचा प्रवास करून खाशाबा जेव्हा त्याने लंडनमध्ये पाऊल ठेवलं ते होतं वर्ष 1948। तुम्ही विचार करा वर्षभरापूर्वी ज्या देशाने आपल्यावर राज्य गाजवले त्या देशात पाऊल ठेवणं ही जर त्या कुठल्या मातीची किमया असेल ती कुठल्या मातीची जादू असेल म्हणजे कोल्हापूरच्या मातीची होती। आणि ह्याच मातीच्या सराव करत त्यांनी 6वा क्रमांक मिळवला। पण ते पराभूत झाले। पण ते पराभवानंतर त्यांनी आपण काय ठरवलं की आपल्याला पुन्हा आपल्या देशासाठी मेडल जिंकायचे। ते परत जहाजाने परत भारतात आले आणि त्यांनी एकच ध्येय ठेवलं आणि तेव्हा ते कॉलेजला होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटणकर सरकार आम्ही जो ऑलिम्पिक कव्हर करतो तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की विशेषतः पत्रकारांना की ऑलिम्पिक मेडल कुठे घडतात तर ते 11वी 12वी पासून तर कॉलेजमध्ये घडतात। त्यामुळे विद्यापीठ लेवलचं जे आपलं कोल्हापूरचं क्रीडा दर्जा असेल तो पण उंचवला पाहिजे। मला सांगायचं वाटतं की यंदाच्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेला मी जयपूरला गेलो होतो तर कोल्हापूरचा दर्जा एकदम खाली होता। पुण्याचा ठीकठाक होता, त्या तुलनेत मुंबईचा ठीकठाक होता, पण कोल्हापूरचा त्याच्या खाली होता। ह्याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचं जर ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी तुम्हाला विद्यापीठ लेवलला काम करायला लागणार किंवा या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मोठी शेत माझी आहे। सागर वयाने लहान असलेला तो गुरु आहे, पण सागरनी ह्या सगळ्या कोल्हापूरच्या स्पोर्ट्सचा विशेष अभ्यास केलेला आहे। मी सागरला विनंती करेन की आम्हा सगळ्या लोकांना काय करावं लागेल जे तू लिखाणात घेतो आज तू थोडक्यात आम्हाला सांगावं अशी। नमस्कार,
मी तेजस्विनी सावंत. खाशाबा जाधव सरांच्या 74व्या पदक दिना समारंभानिमित्त आज जे चर्चासत्र झालं त्याच्यातून आम्हा सगळ्यांना जे वाटतं तेच मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करते की कोल्हापुरातल्या सगळ्या क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन दर 3 महिन्याला आपण रिव्ह्यू घेऊ आणि आपले विचार मांडू आणि आपण सगळे एकत्र येऊन कोल्हापुरातून ऑलिम्पिक मेडल्स कसे बाहेर येतील किंवा कोल्हापुरातल्या नवीन जनरेशनकडून ऑलिम्पिक मेडल आपण कसे मिळवू शकू यावर एकत्र येऊन काम करू. आणि त्यासाठी सगळ्यांनी फक्त क्रीडा संघटकांनीच नाही तर सगळ्या खेळाडूंनी आणि त्यांच्या पालकांनीही एकत्र यावं असं मी आवाहन करते. धन्यवाद.